असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. हा आजच्या या लेक्चरमध्ये आपण टेक्स्चर ऑफ द माइंड पार्ट 2 पाहणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट 1 पाहिला. या ब्रह्मविद्येच्या कोर्समध्ये मनाच्याही पलीकडे असलेल्या अस्तित्वाच्या हातामध्ये हात घालून आपल्याला प्रवास करायचा आहे. अस्तित्वाचा भाग होऊन हा आपला प्रवास होणार आहे. मनाच्या पलीकडे जाण्यासाठी आपण अंतर्मन समजावून घेतलं आणि आपल्या अंतर्मनाचा जो पोत आहे तोही आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि ते समजून घेणं, ती समज असणं हे आवश्यक होतं. मागच्या लेक्चरमध्ये मी जे काही सांगितलं त्याचा एक छोटासा रिकॅप मी 2-3 मिनिटांमध्ये घेतो. अंतर्मनामध्ये जी जखम झालेली असते, काळाच्या ओघामध्ये आपण ते विसरलेलो असतो, तरी सुद्धा एखाद्या प्रसंगातून ती विसरलेली जखम किंवा त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिसून येतो. लाल रंगाची भीती शाळेत असताना हेडमास्टरांच्या खोलीचा रंग लाल होता, ते मारायचे त्या खोलीमध्ये वगैरे. ही जी घटना होती त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट पुढच्या काळामध्ये ॲलर्जी लाल रंगाची किंवा लाल रंगाचं ॲव्हर्शन अशाने ते प्रकट झालं. दुसरं आपण असं पाहिलं की आपल्याला आपल्या ज्या एक्सपेक्टेशन असतं आणि ॲक्च्युअल आपलं जीवन याच्यामध्ये जेव्हा तफावत असते, गॅप असते, आपण निराश होतो. आपल्याला वाटतं अरे मला हे सगळं मिळवायचं होतं, मिळालं नाही. आणि त्याची एक शल्य असतं, खंत असते. त्यातून एक न्यूनगंड तयार होतो आणि बायकोनी एखाद 2 समोसे किंवा कचोरी कमी वाढली तर त्याचा राग धरून जेव्हा लाऊड रिॲक्शन, मी त्याला नसविकृती हा शब्द वापरला होता, अशी दिली जाते, त्याच्या अंडरलाईन कॉज कुठेतरी अंतर्मनामध्ये निर्माण झालेली जखम किंवा शल्य असतं. तिसऱ्या एका उदाहरणामधून मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या महायुद्धातील घटना सांगितली. एखादा प्रसंग घडतो आणि त्या प्रसंगाचा जबरदस्त प्रभाव मनावर नाही तर शरीरावरही पडतो. शेल शॉक. आणि आपण आपल्या जीवनामध्ये अनेक युद्धजन्य परिस्थितींना, प्रसंगांना तोंड देत असतो. त्याचाही धक्का आपल्या मनावर होत असतो, परिणाम होत असतो. ते मी तुम्हाला सांगितलं. व्यवहारिक जगामध्ये वावरत असताना आपण बऱ्याच वेळेला स्थिर भ्रम कॅरी करून वागत असतो. हा असाच आहे, तो तसाच आहे, माझ्या सगळेजण विरुद्ध आहेत. आणि म्हणून इतिहासाचार्य राजवाड्यांची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. प्रेमभंग होतो, आपला पराभव होतो. अशा वेळेला आपला झालेल्या पराभवावर पांघरून टाकण्यासाठी वंचक समर्थन करणाऱ्या त्या तरुणाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. तो निरीश्वरवादी झाला. ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया असतात. भीतीचे भ्रमाचे पुंजके असतात. तेही मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला एक चेक करायला सांगितलं होतं, फॅक्ट चेक, की तुम्ही दोषारोप करता का? निराश असता का? उदासीन असता का? चालढकल करता का? तुमच्यामध्ये निर्णय अक्षमता आहे का? संशयाने तुम्ही ग्रस्त आहेत का? वगैरे फॅक्ट चेक मी तुम्हाला करायला सांगितली होती, की जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या मनाचा पोत काय आहे. व्हॉट इज द टेक्स्चर ऑफ युअर माइंड. आणि एकदा का आपल्या मनाचा पोत आपल्याला कळला की आपण त्याच्यामध्ये करेक्शन करू शकतो. आणि या ब्रह्मविद्येच्या कोर्समध्ये हा कोर्स तुम्ही सिन्सिअरली केलात तर त्या गोष्टी आपण साधू शकतो.
आज मी वेगळ्या प्रकारे टेक्स्चर ऑफ द माइंड हा विषय तुमच्यापुढे मांडणार आहे. बघा, आपल्या मनामध्ये ज्या प्रतिक्रिया संस्कार केले जातात, कंडिशन्स निर्माण केले जातात, त्या कंडिशनना तुम्ही रिस्पॉन्स देता. कंडिशनल ॲक्शन अँड कंडिशनल रिॲक्शन असं मी त्याला म्हणेन. रशियन सायंटिस्ट पावलॉव म्हणून होता. त्यांनी केलेल्या ज्या संशोधन आहेत, त्या संशोधनावर मी तुमच्याशी बोलणार आहे. या पावलॉव नावाच्या रशियन शास्त्रज्ञाला 1904 साली 1904 मध्ये पचन पचनाची शरीर प्रक्रिया फिजिओलॉजी ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम या शोध निबंधासाठी नोबेल पारितोषिक मिळालं होतं. म्हणजे आपली जी पचनक्रिया आहे, त्या पचनक्रियेवर मेंदू आणि मज्जासंस्था, ब्रेन आणि नर्वस सिस्टीमचा काय संबंध आहे, कसा काही परिणाम होतो, अशा प्रकारे त्यांनी ते संशोधन केलं होतं. आणि 1936 साली पावलॉवनी देह सोडला. 86 वर्ष ते जगले आणि त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक शोध केले आणि शोधासाठी त्यांनी जे माध्यम निवडलं होतं ते कुत्रा हे माध्यम होतं. आणि कुत्र्यावर प्रयोग केले आणि आणि त्यांच्या संशोधनातून त्यांनी एक गोष्ट प्रूव्ह केली की एखादी कंडिशन, एखाद्या प्रसंग, एखादं रिपीटेड गोष्टी जर सबकॉन्शियस माइंड मध्ये गेल्या आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया याचा एक संबंध असतो आणि म्हणून स्टिम्युली अँड रिस्पॉन्स कसे कार्य करतात त्याचं त्यांनी संशोधनासाठी हे केलं. मी जर तुम्हाला असं विचारलं की कुत्रा, त्याला समजा त्याच्यासमोर एक घंटा वाजवली तर त्याच्या तोंडाला लाळ सुटेल का? तुम्ही म्हणाल, सर तुम्ही काय विचारताय? त्या कुत्र्यासमोर जेवणाची थाळी काही ठेवली तर त्याच्या तोंडाला लाळ सुटेल. इट इज ऑब्वियस. आपल्याला सुद्धा रस्त्यातून जात असताना कुठे पावभाजीचा वास आला तर तोंडाला लाळ सुटते, सलायवा निर्माण होतो आणि या गोष्टी घडतात आणि त्यामध्ये पचनक्रियेसाठी तो सलावेचा उपयोग होतो. हे तुम्ही शाळेमध्ये असताना शिकलेले आहात. पावलावच्या असं लक्षात आलं की आपण कुत्र्याला समोर जर अन्नाची थाळी ठेवली तर त्याच्या तोंडामध्ये सलायवा निर्माण होतो. आपण तो किती निर्माण होतो, त्याचं प्रमाण काय आहे, त्याचं मोजमाप करण्यासाठी त्यांनी कुत्र्याला टेबलावर बसवलं आणि त्याच्या जबड्याला कोक पाडलं आणि त्याच्यातून एक काचेची परीक्षा नळी बाहेर अशी यायची. समोर अन्न ठेवल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये जी लाळ तयार व्हायची त्याच्यातले काही लाळ त्या परीक्षा नलिकेमध्ये जायची आणि त्याच्यावरून किती लाळ निर्माण होते वगैरे त्याचा त्यांनी अभ्यास करायचं सुरुवात केली. पावलॉवनी नंतर आणखीन एक प्रयोग केला. त्यांनी असं ठरवलं की जेव्हा अन्नाची थाळी त्या कुत्र्याच्या समोर येते, टेबलावर बसलेला आहे, परीक्षा नळी लावलेली आहे, लाळ सुटते, त्यांनी त्याच्या बरोबर एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीची घंटा बेल वाजवली आणि रिपीटेडली ती अन्नाची थाळी आणि घंटा, अन्नाची थाळी घंटा, मग घंटा आणि मग अन्नाची थाळी. मग त्या कुत्र्याच्या मनामध्ये या संस्कार झाले, कंडिशन्स निर्माण झाल्या की विशिष्ट फ्रिक्वेन्सीची घंटा वाजली की अन्नाची थाळी येते आणि त्याच्या आधीच घंटा वाजल्यावर त्याच्या तोंडामध्ये लाळ तयार व्हायला लागली आणि त्यांनी हा एक प्रयोग केला. त्याच्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं, त्यांनी असं ठरवलं की आपण आणखीन एक वेगळा प्रयोग करावा. म्हणून त्यांनी जो प्रयोग केला तो प्रयोग मी तुम्हाला सांगतो. त्यांनी काय केलं, दुसऱ्या एक फ्रिक्वेन्सीची घंटा आणली, त्या कुत्र्याला लो इंटेन्सिटीचा इलेक्ट्रिकचा शॉक दिला आणि ती दुसरी घंटा वाजवली. इलेक्ट्रिकचा शॉक दिला, दुसरी घंटा वाजवली
अशा रीतीने जेव्हा त्याला इलेक्ट्रिकचा माइल्ड लो पोटेन्सीचा शॉक दिला गेला, तेव्हा तो भयभीत व्हायचा. त्याच्या तोंडाला कोरड पडायची. अनेक वेळा त्यांनी तो प्रयोग केला. दुसरी घंटा वाजवली. त्याच्या आधीच आता आपल्याला शॉक लागणार आहे, या कल्पनेने तो भयभीत व्हायचा. भीतीने थरथर कापायला लागायचा आणि त्याच्या तोंडाला कोरड पडायची. आणि आता म्हणजे काय झालं, या कुत्र्याच्या अंतर्मनामध्ये 2 कंडिशन्स स्टोअर झाल्या आणि त्या कंडिशनचा रिस्पॉन्सही स्टोअर झाला. म्हणजे अन्नाची थाळी आणि विशिष्ट फ्रिक्वेन्सीची घटना याची एक जोडी झाली. ही घंटा वाजल्यानंतर अन्नाची थाळी येणार आणि ही घंटा वाजल्यानंतर शॉक मिळणार. आता आपण घंटा असं न म्हणता हल्लीच्या काळामधलं सांगायचं झालं, तर अन्नाच्या थाळीच्या वेळेला वेगळी रिंगटोन आणि शॉक देताना वेगळी रिंगटोन अशा प्रकारे ते केलं होतं. मग पावलोने आणखीन एक संशोधन केलं. प्रयोग केला, संशोधन नाही, प्रयोग केला. त्याने असं ठरवलं, की या दोन्ही घंटा आपण एकत्रित वाजवूया, एकाच वेळेला वाजवूया. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं, की आनंदाच्या संवेदना म्हणजे अन्नाची थाळी येणार आहे, त्या घंटेच्या फ्रिक्वेन्सीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. ती दुसरी घंटा होती ज्याच्यानंतर शॉक ही कंडिशन्स त्याच्या अंतर्मनामध्ये, मनामध्ये जी कंडिशन्स निर्माण केली होती, त्यांनी तो भीतीनं कापायला लागला, थरथर कापायला लागला. म्हणजे आनंदाची संस्कारित कंडिशन तो दुर्लक्ष करतो आणि म्हणजे आनंदापेक्षा भय ही संवेदना खूप पॉवरफुल आहे. आपण नेहमी म्हणतो पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग. त्याच्यापेक्षा पॉवर ऑफ निगेटिव्ह थिंकिंग इज मोर पॉवरफुल दॅन पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि त्या भयाच्या काळजीने तो थरथरायला लागायचा. मी हे तुम्हाला का सांगितलं? कारण आपल्या एका एक्सरसाइजमध्ये शुद्धीकरण श्वसनामध्ये आपण असं म्हणतो, की आता मी माझ्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या चांगल्या आनंददायी घटनांची आठवण पुन्हा करतो आहे. माझ्या मेमरीमधून त्या आणतोय आणि मी प्रत्यक्ष पाहतोय. हे करण्यामागचा उद्देश असा आहे, की आपण आनंदाच्या कंडिशन्स, प्रसंग लवकर विसरतो आणि दुःखाचे, त्रासदायक, विषण्णतेकडे घेऊन जाणारे निगेटिव्ह प्रसंग असतात, त्याचा पगडा आपल्यावर जास्त असतो. आता विषयांतर झालं तरी हरकत नाही. मी विषयांतर म्हणत नाहीये. हा विषय विस्तार असं मी त्याला म्हणतो. त्याचा धोका पत्करून मी पावलांनी जे कुत्र्यावर संशोधन केले होतं, संस्कारित संस्कारित कंडिशन्स आणि त्याचा रिस्पॉन्स स्टिम्युली. तर त्यांनी पुढे असं बघा पाहिलं, की कुत्रा घ्या, मांजरी घ्या. त्यांना एका वेळेत कुत्री घ्या. कुत्र्याला नाही, कुत्रीला किंवा मांजरीला अनेक पिल्लं होतात. कुत्र्याला 8-10 पिल्लं होतात. तेव्हा त्यांनी 2 गट तयार केले. काही कुत्र्याच्या पिल्लांना बंदी पिंजऱ्यामध्ये ठेवले आणि काही कुत्र्याच्या पिल्लांना मोकळे ठेवले आणि त्या कुत्र्यांना, त्या पिल्लांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. म्हणजे कंट्रोल ग्रुप आणि नॉर्मल ग्रुप असा त्यांनी ठेवला. आणि जी कुत्रे पिंजऱ्यामध्ये बंदिस्त होते, अशा कुत्र्यांना जे काही ट्रेनिंग दिलं जात असतं, ते ते लवकर पिकअप करत होते. त्यांना लवकर आत्मसात करत होते. आणि जे कुत्र्याची पिल्लं मोकळी ठेवलेली होती, ते स्वातंत्र्य ते अनुभवत होते. अशा कुत्र्याच्या पिल्लांना ट्रेनिंग देणं हे त्यातल्या त्यात थोडंसं कठीण जात होतं. म्हणजे बंदिस्त फ्रेमवर्क ऑफ माइंडमध्ये संस्कारित प्रतिक्रिया या लवकर उमटतात. तुम्ही जर मोकळ्या वातावरणामध्ये असाल, स्वातंत्र्य तुम्हाला मिळत असेल, तर अशा लोकांच्या मनामध्ये कंडिशन निर्माण करणं कुत्र्याच्या हे जरा कठीण होतं. म्हणजे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रीडम हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येतं. 1924 चा काळ होता. त्या कालखंडामध्ये पावलॉवचे जे संशोधन चालू होतं आणि तेव्हा त्याला योगायोगाने
एक महत्वाचं शोध लागला किंवा महत्वाचं रीडिंग मिळालं. हे जे संशोधन सुरू होतं, त्याची प्रयोगशाळा एका ठिकाणी होती, तो दुसरीकडे राहत होता. आपल्याकडे 26 जुलैला जसा पूर आला होता, तसा जिथे जो प्रयोगशाळा होती, त्या परिसरामध्ये प्रचंड पूर आला आणि हे जे पिंजऱ्यामध्ये कुत्र्याची पिल्लं ठेवली होती, बंदिस्त होती. ते पिंजऱ्यामध्ये पाणी आलं होतं. गळ्यापर्यंत पाणी आलं आणि ते अतिशय केविलवाणी त्यांची स्थिती झाली. आता काय होणार? आता आपण याच्यातून कसे वाचणार? अशी त्यांची भीती आली आणि ती भीती जी निर्माण झाली त्या आणि अशी परिस्थिती आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो पूर ओसरला, त्यावेळेला त्यांनी त्या कुत्र्यांशी जेव्हा कॉन्टॅक्ट केला पिल्लांशी, तेव्हा त्यांना जे काही ट्रेनिंग दिलेलं होतं, ते ट्रेनिंग ते पूर्णपणे विसरले होते. नव्याने त्यांना ते सगळं शिकवायला लागलं आणि तेव्हा येस कॉइन्ड अ टर्म त्यांचे हे ब्रेन वॉश होऊन झाले. म्हणजे अत्यंत तणाव, अत्यंत भीती अशा परिस्थितीमध्ये जे काही तुमच्या मनामध्ये संस्कार असतात, जे काही तुम्ही शिकलेले असतात, जी काही तुमची विचारधारा असते, ती संपूर्णपणे वॉश होऊन जाते, धुवून निघते आणि त्याच्यावरून ब्रेन वॉशिंग ही संकल्पना रूढ झाली. आणि त्या सुमारास की ब्रेन वॉशिंग हा शब्द जो आहे, तो तुम्हाला अनेकांना माहिती असेल. पण ब्रेन वॉशिंगचे 2 प्रकार आहेत. एक ब्रेन वॉशिंग ऑफ द ग्रुप अँड इंडिव्हिज्युअल ब्रेन वॉशिंग. आपल्या या ब्रह्मविद्येच्या वर्गामध्ये आपण आपल्या टेक्स्चर ऑफ द माइंडच्या अनुषंगाने विषय समजावून घेतो आहोत. म्हणून मी इंडिव्हिज्युअल लेव्हलला जे ब्रेन वॉशिंग केलं जातं, त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. मराठीमध्ये त्याला मनोविच्छेद असा शब्द आहे. मला वाटतं तो दॅट्स ओके, मनोविच्छेद. तर रशियाचे जे सत्ताधीश होते, कम्युनिझम रशियामध्ये होता. मग त्यांनी या पावलाच्या संशोधनाच्या आधारे त्याला जे ब्रेन वॉशिंगचं जे त्यांनी विचार मांडला, की त्याचा उपयोग करून आपल्या राजकीय विरोधकांना आपल्या मताप्रमाणे वागायला लावून त्यांचा राजकीय विरोध, कम्युनिझमला असलेला विरोध नाहीसा करण्यासाठी त्यांनी एक विशिष्ट सिस्टमॅटिक पद्धत ब्रेन वॉशिंगची निर्माण केली. म्हणजे काय केलं तेही तुम्हाला आपल्या विरोधकांचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं सिस्टमॅटिकली छळ करायचा आणि त्या छळाने त्यांचे जे पूर्वीचे विचार होते, संस्कार होते, मतं होते, कन्सेप्ट होते, ते धुवून पुसून काढून त्यांच्या मनामध्ये कम्युनिझमचे विचार, कम्युनिझमला अनुकूल असलेले विचार, आचार त्यांच्या मनामध्ये प्रस्थापित करायचे. त्याच्यासाठी त्यांनी जी पद्धत सुरू केली ब्रेन वॉशिंगची, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. एखाद्या माणसाला तुम्हाला वाटलं की हा कम्युनिझमला विरोध करतोय, आपल्या विचारा विरोध करतोय. अशा माणसाला उचलायचं रात्री, घेऊन जायचं, तुरुंगामध्ये टाकायचं. रात्री झोपेतून उठवलं, तुरुंगामध्ये नेऊन टाकलं. आपल्याला अटक का करतायत काही कल्पना नाही. त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करायचा. त्याला एकटेपणाने एकटे ठेवायचं. इतर कोणी माणसं त्याच्या दृष्टीला पडायची नाही. रोज-रोज तेच प्रश्न पुन्हा विचारायचे. तासनतास हे करायचे. त्याच्यामध्ये एखाद्याला बेदम मारणं किंवा थर्ड डिग्री अप्लाय करणं याच्यापेक्षा अशा रीतीनं विषण्ण करून, मेंदू विषण्ण करून, मन अतिशय विषण्ण करणं हे अधिक प्रभावशाली होतं. असं त्याला सांगायचं तुझ्या पूर्व आयुष्यामध्ये जे काही घडलेले आहे ते लिहून काढ. मग तो लिहून काढायचा. मग एखादा प्रसंग घ्यायचा. मग त्याला तो प्रसंग, "हे असं काय केलं तू? तसं काय केलं?" सतत काय झालं ते सांगायचं. कधीतरी सांगण्यामध्ये
फेरफार व्हायचा. मग तू खोटं बोलतोस, अमुक करतो, अनेक आरोप करायचे आणि अशा या प्रदीर्घ प्रश्नोत्तरामध्ये त्याचं शरीर गलित गात्र व्हायचं, वजन कमी व्हायचं, मेंदू पार थकून जायचा आणि मन कमालीचं क्षीण झालेलं असायचं. अशा प्रसंग असा जो एक क्षण येतो, की तो साप कोलमडतो आणि त्याला जर तिथून सावरलं नाही, तर तो वेडा होऊ शकतो. पावलावच्या संशोधनामध्ये अशा अनेक वेड्या झालेल्या कुत्र्यांना गोळ्या घालून मारण्यात आलं होतं. इथे अत्यंत कोलमडण्याची जेव्हा स्थिती आलेली असते, अधिक ताण दिला तर तो वेडा होईल, तेव्हा त्यांनी तो जो मनोविच्छेदक होता, म्हणजे ब्रेन वॉश करणारा होता. मग तो काहीतरी एखादा सहानुभूती दाखवायचा, काहीतरी आशेचा किरण दाखवायचा, तू सुटू शकशील आणि मग हा जो आपल्याला छळ करणारा आहे, हा आपला तारणहार आहे, असं त्याला वाटायला लागतं. तो जो सांगतो तो कबुली जबाब तो लिहून देतो आणि अशा रीतीनं त्याची संपूर्ण त्याची विचारसरणी बदलून कम्युनिझमला अनुकूल असलेली विचारसरणी त्याच्या मनामध्ये इम्बाईब केली जायची. चीनमध्ये जेव्हा 1930च्या वगैरे सुमारास कम्युनिझमची राजवट आली, तेव्हा रशिया, चीन या कम्युनिस्ट लोकांनी, राज्यकर्त्यांनी ही ब्रेन वॉशिंगची पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरून आपल्याला हवी तशी लोकांची मतं बनवली. मी हे तुम्हाला का सांगतो? हे सांगण्यामागचा माझा उद्देश एवढा आहे, की आपल्याला कोणाचं ब्रेन वॉशिंग करायचं नाही हो आणि आपलं ब्रेन वॉशिंग आपण कोणाकडूनही करून घ्यायचं नाहीये. आपण राजमार्गाने जाणारी माणसं आहोत. आपण आपल्या ध्यानाच्या पद्धतीने जाणार आहोत. ब्रीथिंग एक्सरसाइज रिसायटेशन्स आपण करणार आहोत आणि त्यांनी आपण बऱ्याच काही गोष्टी साधणार आहोत. दुसरी गोष्ट, आपण आपली समस्या असतात, प्रॉब्लेम्स असतात, कोणाकडे तरी जातो. परलोक विद्या सांगणारा, फॅमिली कॉन्स्टिट्यूशन, रिग्रेशन हिप्नॉसिस अशा सगळ्या लोकांकडे आपण जातो. आपल्या अंतर्मनाचा ताबा आपण त्यांना देतो. अशा गोष्टी आपल्या आयुष्यात आपण करू नये. आपल्याकडून त्या घडल्या जाऊ नयेत. काय होऊ शकतं? आपलं अंतर्मन दुसऱ्याच्या ताब्यात दिल्यानंतर अशा रीतीने आपलाही ब्रेन वॉश होऊ शकतो. म्हणून तुम्हाला त्याची कल्पना असावी. म्हणून मी हा विषय थोडासा विस्तारानं सांगितला. आता या संपूर्ण पावलावच्या संशोधनामधून 4-5 गोष्टीचं आपण निष्कर्ष काढू शकतो. संस्कारित क्रिया आणि त्याचा रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. समोर ताट येतं, घंटा वाजली की ताट येणारे, लाट सुटली, कंडिशन. भीतीची घंटा आणि आनंदाची फ्रिक्वेन्सीची बेल त्याच्यामध्ये भीतीची ही घटना ही जास्त प्रभावी आहे. ज्यावेळेला बंधनामध्ये व्यक्ती असते, त्यावेळेला त्याच्यावर संस्कार, त्याच्या मनामध्ये नवीन कंडिशन्स टाकणं, ट्रेनिंग देणं कुत्र्यात पिल्लांना, ते जसं सोपं होतं आणि बंधनात नसलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना देणं जसं कठीण असतं, त्यावेळेला इफ यू ब्रिंग द पर्सन अंडर युअर कंट्रोल, त्याची सगळ्यात फ्रीडम त्याचं कमी केलं, तर आपल्याला जसं हवं तसं आपण त्याचं मन वळवू शकतो. पुढे आत्यंतिक भीती, विषण्णता मनाला, मेंदू विषण्ण करत गेला, मानसिक छळ करत गेला, तर हळू त्याचा संपूर्ण ब्रेन वॉश होऊन जातो. तो अत्यंत हवालदिल होतो, विषण्ण होतो आणि तुमचं ऐकायला लागतो. अशा प्रकारचं जे पावलावचं संशोधन होतं, त्या संशोधनाची मी तुम्हाला एक माहिती दिली. आज मी तुम्हाला अंतर्मनाचा एक वेगळा पैलू समजावून देणार आहे आणि तो समजून घेणं फार महत्वाचं आहे. बघा, सुरुवातीला तुम्ही कार चालवायला शिकता, ट्रेनिंग घ्यायला जाता. ती कार कशी चालवायची, गाडी स्टार्ट कशी करायची, क्लच कसा मारायचा, ॲक्सिलरेटर किती द्यायचा वगैरे सगळं तुम्ही शिकता. आता
काही त्याला क्लच वगैरे लावायला लागत नाही. नवीन गाड्या आलेल्या आहेत ऑटोमॅटिक. पण तुम्ही जे गाडी शिकलेला असतात, ते कितीही वर्षाचा काळ गेला, तरी तुम्ही गाडीवर बसल्यानंतर गाडी चालवू शकता. सायकलचंही तसंच आहे. मागच्या वेळेला स्वेटर विणणारं ज्या बायका शिकलेल्या असतात, ते बोलत असताना सुद्धा त्या गोष्टी करू शकतात. म्हणजे एखादी गोष्ट अंतर्मनामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये गेली, की ती त्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होतो. हेच टेक्निक आपण या ब्रह्मविद्येमध्ये वापरतो. ते मी नंतर तुम्हाला ही गोष्ट सांगून झाल्यानंतर एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जाणीवपूर्वक एखादी गोष्ट करता. जाणीवपूर्वक ती गोष्ट केल्यानंतर ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये उतरते. सबकॉन्शियस माइंडमध्ये गेल्यानंतर सबकॉन्शियस माइंड टेक ओव्हर द फंक्शन्स. इट बिकम द पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी, पार्ट ऑफ यू. आणि म्हणजे जेव्हा मी म्हणतो, "मी पूर्ण आहे, मी परिपूर्ण आहे." असं मी जेव्हा सातत्याने म्हणत जातो, तेव्हा ते माझ्या अंतर्मनामध्ये दृढ होतं आणि मग माझ्या मनामध्ये जे चुकीचे संस्कार आजपर्यंत होते, त्याची साफ-सफाई होते. आता मी जे सांगणार आहे, ते अंतर्मनाच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं, एखादा गुन्हेगार असतो, तो गुन्हा करतो आणि गुन्हा करत असताना त्याच्या ज्या अंतर्मनाच्या ज्या काही सवयी असतात, त्याप्रमाणे तो गोष्टी करतो. एक मला माहिती असलेली म्हणजे शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना श्रीकांत सिद्धकरांची बरीच पुस्तकं वाचली होती. आमच्या कॉलेजमध्ये दक्षता पोलिसांचं ते एक मॅगझिन निघायचं, ते असायचं, तेही वाचलेलं असायचं, वाचलं होतं. अरविंद पटवर्धनांचं चेकचा चक्रव्यूह हेही पुस्तक वाचलं होतं. त्या सगळ्यातून एक लक्षात यायचं, की जो गुन्हा करतो, जो गुन्हेगार असतो ना, त्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि तो काहीतरी क्लू, काहीतरी दुवा, काहीतरी मागे सोडतो आणि त्याच्यावरून पोलिसांना तो तपास करायला सोपं जातं. दॅट इज सबकॉन्शियस मध्ये जे असतं, ते कुठेतरी वेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतं. एका ठिकाणी घरफोडी झाली होती. पोलीस गेले, बघितलं सगळं आणि तो जो तपास अधिकारी होता, तो खालती जिन्यावरून उतरताना त्याने बघितलं एक पर्टिक्युलर सिगारेट तिथे पडलेली होती. त्यांच्या माहितीमध्ये एक गुन्हेगार होता, जो घरफोडी करायचा आणि गुन्हा करून झाल्यानंतर उतरताना अर्धी सिगारेट तो पायाखाली क्रश करायचा आणि जायचा. ज्या ती सिगारेट दिसली आणि त्यांनी ते पाहिलं, ती एक विशिष्ट ब्रँडची सिगारेट होती. त्यावेळेला कॅव्हेंडर नावाचा एक सिगारेटचं पॅकेट असायचं. पोपटी रंगाचं वरती कॅप घातलेला असा तो माणसाचा फोटो असायचा. त्या जो गुन्हेगार होता, घरफोडी करणारा होता, त्याचा तो ब्रँड होता. मग त्या पोलिसांनी बघितला कुठे पॅरोलवर आहे का वगैरे, मग त्याला पकडलं वगैरे. म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये ज्या गोष्टी दडलेल्या असतात, त्या कधी-कधी सवयीच्या रूपानं सुद्धा व्यक्त होत असतात. आमचे दुधाट साहेब नेहमी एक गोष्ट सांगायचे, सबनॉम्बोलिझम, फ्रेंच फ्रान्समधली घडलेली घटना आहे आणि ती फार प्रसिद्ध घटना आहे. त्याच्या आधी एक तुम्हाला सांगतो, की कुठल्याही गुन्ह्याचा तपास करत असताना एक तपासाची पद्धत असते. हे फ्रान्समध्ये नवीन लग्न झालेलं पॅरिसमधलं जोडपं समुद्रकिनारी असलेल्या एका हॉटेलमध्ये येऊन राहते. हनीमूनला आलेले असतात आणि संध्याकाळी जेवण वगैरे काही झालं असेल, नवरा म्हणतो, "ते आपण जरा एक जाऊन स्क्रोल करून येऊया, राउंड मारून येऊया." ती म्हणते, "मला ना त्या समुद्राचा खारा-वारा आवडत नाही. मी काही येत नाही. मी तोपर्यंत फ्रेश येते. देन वी विल हॅव अ सेलिब्रेशन. तोपर्यंत तू जाऊन राउंड मारून ये." तो नवरा नवविवाहित तरुण समुद्रकिनाऱ्याजवळच होता हॉटेलच्या बाहेर. असा फिरत होता आणि ती तयार होऊन बसली होती. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, रात्र झाली. तो काही परत आला नाही. हॉटेलनी त्यांचे दिवे ऑफ केले
ती अत्यंत चलबिचल झाली आणि तिला केव्हा झोप लागली काही कळलं नाही. तिला कम्युनिकेट करण्यासाठी तिची जी फ्रेंच भाषा होती आणि त्या गावातली फ्रेंच भाषा होती, त्यामुळे तिला तेवढं कम्युनिकेट करता आलं नाही. तिने काही विचारलं नाही, नवरा का आला नाही? नवीनच ठिकाणी होते. सकाळी जेव्हा तिने पाहिलं, तेव्हा त्या हॉटेलच्या बाहेर गर्दी जमली होती. पोलीस आले होते आणि काय झालं म्हणून तिने बघितलं, तेव्हा तिथे तिचा नवरा मृतवत झालेला आलेला पाहिला. तिला खूप दुःख झालं वगैरे, वगैरे. पोलिसांनी तपास सुरू केला आणि बघितलं, काय गुन्हा का झाला? घड्याळ आहे हातावर, गळ्यातली चेन आहे, खिशातलं पाकीट आहे. म्हणजे चोरीचा उद्देश तर दिसत नाही. मग त्याचं कोणी वैरी होते का? हा पॅरिसमधून आला, इकडे त्याला कोणी ओळखत नाही आणि इथे कोणी दुसरं आलेलंही नाही. त्यामुळे वैरी किंवा असं असण्याची शक्यता नाही. कायद्यामध्ये द लॉ ऑफ ज्युरिस्प्रुडन्स इज दॅट फॉर क्राईम टू टेक प्लेस, there should be intention and opportunity. If intention is there and opportunity is also there, then crime takes place. तुम्हाला चोरी करून श्रीमंत व्हायची इच्छा आहे. इच्छा आहे, इंटेन्शन आहे. तुम्ही रस्त्यावरच जाताय, एखादं सोनाराचं दुकान उघडं आहे आणि तो कुठेतरी तेवढ्यात बाहेर गेला. तुम्ही जाऊन तिथे चोरी करू शकता. इंटेन्शन, अपॉर्च्युनिटी. त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं उदाहरण देतो. एखादा तरुण आहे, त्यांनी काही पुस्तकं वाचली, कामातूर झाला, काही सेक्सी व्हिडिओ पाहिले, पुस्तकं वाचली, काय काय झालं. त्याला खूप इंटेन्शन झालं, कामातुरता त्याला कंट्रोलमध्ये. पण समोर जर अपॉर्च्युनिटीज नसेल, तर त्याच्या हातून गुन्हा घडेल का? असा तो तरुण, त्याच्या मनामध्ये खूप इंटेन्शन निर्माण झालेलं आहे. ही कॅनॉट कंट्रोल हिज इमोशन्स, इंटेन्शन्स. आणि तो रस्त्यातून जाताना एक तिथे तरुणी दिसली. चांगली होती. रस्त्यात कोणीही नव्हतं. हीच ती संधी आहे, हीच ती वेळ आहे. आणि म्हणून तो तिची छेड काढतो, त्याच्यावर बलात्कार करतो, रेप करतो, व्हॉटएव्हर इट मे बी. म्हणजे ही हॅड अ इंटेन्शन टू कमिट ए offense and he had an opportunity. When opportunity meets intention meets with opportunity, crime takes place. त्या पोलिसांना असं लक्षात आलं की इथे कुठलंच इंटेन्शन दिसत नाहीये. चोरीचं नाहीये, मारामारीचं नाहीये, द्वेषाचं नाहीये, खुन्नस वगैरे असं काही नाहीये, शत्रू वगैरे काही नाहीये. मग पोलिसांच्या भाषेमध्ये तुम्हाला काही सापडलं नाही की केस फाईल करतात, तशी ती केस फाईल करण्यात आली. त्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला असं वाटलं, नाही, आपण आपल्या गावामध्ये एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, त्याच्याकडे केस सुपूर्द करावी. त्यांनी ती केस त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हकडे सुपूर्द केली. जे काही पुरावे जमा केले होते ते त्याला सुपूर्द केले आणि त्यांनी त्याच्या पद्धतीनं शोध करायला सुरुवात केली. क्राईमचा जो सिच्युएशन क्रिएट केली, त्यांनी सगळं जाऊन पाहिलं, काय झालं वगैरे सांगितलं. आणि 2-3 दिवसांनी त्यांनी सांगितलं, मी आता एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि मी त्या गुन्हेगाराला शोधलं आहे. तो गुन्हेगार मला सापडलाय, त्याच्याबद्दल मी तुम्हाला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती देईल. आणि प्रेस कॉन्फरन्स झाली, सगळे रिपोर्टर आले, माणसं आली. तेव्हा तो म्हणाला, मी शोध केला, उपलब्ध पुराव्यावरून माझं असं लक्षात आलेलं आहे, तो गुन्हेगार जो आहे ना, तो आपल्यामध्येच आहे. सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले. हा पत्रकार आहे का? तो रिपोर्टर आहे का? अमुक आहे का? तमुक आहे का? हॉटेलमधला माणूस आहे का? म्हणाला, थांबा. गुन्हेगार मी आहे. मी गुन्हा केलेला आहे. मी या मताला आलेलो आहे की मला सबनॉम्बोलिझमचा आजार आहे. आय एम द पर्सन सफरिंग फ्रॉम सबनॉम्बोलिझम. म्हणजे मी स्लीप वॉकर आहे. मला झोपेतून घरातून बाहेर पडतो, मी चालत जातो. मी त्या दिवशी
म्हणजे तो जो डिटेक्टिव्ह सांगतो, घरातून बाहेर पडलो, समुद्र किनाऱ्यावर गेलो असणार. तिथे मला एक अनोळखी व्यक्ती दिसली असणार. तुमच्यापासून मला काही धोका आहे असं समजून माझ्या हातात काही शस्त्र नसतील. मी माझ्या मफलरनी त्याचा गळा आवळला. हे मी का म्हणतो आहे? कारण म्हणे तिथे मला ते बुटांचे ठसे सापडले. त्याच्यामध्ये एक 7 नंबरचा बूट होता आणि एक 8 नंबरचा बूट होता. माझ्या पायामध्ये खोट आहे. या गावामध्ये मी असा एकमेव माणूस आहे, की तो 7 नंबरचा आणि 8 नंबरचा असे 2 वेगळे बूट वापरतो. हे जे काही पुरावे पोलिसांनी मला दिले आणि मी क्राईमचा जो अभ्यास केला या घटनेचा, त्याच्यातून मी या निष्कर्षाला आलो, की माझ्या हातून समनॉम्बोलिझमच्या स्टेटमध्ये हा खून झालेला आहे. मग पुढे केस होते, तो सुटतो वगैरे. अशी झोपेत चालणारी माणसं अमेरिकेमध्ये भरपूर आहेत. भारतामध्ये कमी आहेत. 3.6% ऑफ द पर्सेंट ऑफ द पीपल पॉप्युलेशन आर सफरिंग फ्रॉम दी समनॉम्बोलिझम. स्लीप वॉकर स्वित्झर्लंडमध्ये, युरोपमध्ये सुद्धा अशा केसेस सापडतात. सुदैवाने आपल्या इथे अशा केसेस नाहीयेत. कारण झोप अपूर्ण, ड्रग्ज म्हणा, अल्कोहोल म्हणा, जेनेटिक कंपोझिशन म्हणा, अनेक फॅक्टर्स असतील त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये. मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे, ते महत्वाचं आहे, की हा जो सबनॉम्बोलिझम आहे, त्याला स्लीप वॉकिंग असं म्हटलेलं आहे आणि सायंटिस्टनी असा शोध त्याच्यातून लावलेला आहे, की आपण जे झोपेमध्ये असतो ना, नॉन ड्रीम स्लीप मधून वेकफुल स्टेट म्हणजे एक प्रकारच्या रीम स्टेटमध्ये जात असताना या सबनॉम्बोलिझमच्या केसेस होतात. मनुष्य उठतो, कुकिंग करतो, चहा करतो, दरवाजा उघडतो, कपडे ड्रेस करतो, गाडी काढतो, शिरून येतो, गाडी परत पार्क करतो आणि त्यांनी त्या मधल्या काळामध्ये जे काही केलंय ते त्याला काही आठवत नाही. ते सगळं तो विसरलेला असतो. अशा प्रकारच्या अनेक केसेस रेकॉर्ड झालेल्या आहेत. मी तुम्हाला ही केस हे का सांगतोय, हेही तुम्हाला नंतर कळेल, की आपण झोपतो. झोपेच्या ती 4 ते 5 स्टेजेस आहेत. म्हणजे पहिली नॉन ड्रीम म्हणजे रॅपिड आय मोशनमध्ये मेमरी कन्सॉलिडेट होते. युअर डिक्लरेटिव्ह मेमरीज अपडेटेड वगैरे मी मागच्या वेळेला सांगितलं होतं. ते तसंच आहे. ती रीम स्टेट, रॅपिड आय मूव्हमेंट तेव्हा तुम्हाला स्वप्न पडतात. पण त्याच्या आधी नॉन ड्रीम स्टेज 1 तुम्ही झोपायला जाता, अगदी झोप अनावर झालेली असते. तुम्ही अंथरुणावर पडता आणि एक 10-15 मिनिटामध्ये तुम्हाला झोप लागली. ही नॉन ड्रीम स्टेज 1 मध्ये जर तुम्हाला हाक मारली, "अरे अजित," तर मी पटकन उठेन. बाजूला काय आवाज मला कळतात. पण एक 10-15 मिनिटं झाल्यानंतर आय गो टू लाईट नॉन ड्रीम स्लीप. म्हणजे माझे डोळे हालत नाहीत, रॅपिड आय मोशन नसते. पण मी लाईट मला जर कोणी हलवलं, तर मी उठू शकतो. माझी त्या स्टेटमध्ये आपण अल्फा बीटामध्ये असतो. मग मी तो माझी ब्रेन वेव्ह फ्रिक्वेन्सी थोडी कमी होते आणि बॉडी रिलॅक्स व्हायला लागते. बॉडी टेम्परेचर कमी होतं आणि अर्धा 1 तास मी त्या सेकंड नॉन ड्रीम स्टेटमध्ये असतो. नंतरची जी स्टेट आहे, नॉन ड्रीम थर्ड स्टेज त्याच्यामध्ये आय माझी बॉडी रिलॅक्स झालेली आहे. शरीराचं टेम्परेचर कमी झालेलं आहे आणि मी डीप स्लीपमध्ये आहे. आणि त्या डीप स्लीपमधून जेव्हा मी जागा होऊन म्हणजे अवेअरनेस वेगळ्या प्रकारचा येतो आणि मी नॉन रीम स्लीपमध्ये जातो. रॅपिड आय मोशनच्या ह्याच्यामध्ये जातो. आता रॅपिड आय मोशनमध्ये काय होतं? ब्रेन्स न्यूरोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आर लाइक इन ए वेकफुल स्टेट. मी झोपलेले असता त्या रीम स्टेटमध्ये
तुमचे मसल जवळजवळ पॅरालाइज झालेले असतात. ते पटकन असे उठू शकत नाही आणि त्या जागृत अवस्थेमध्ये रिम नॉन रिम मधली जी जागृत अवस्था असते त्याच्यात तुम्हाला स्वप्न पडतात, नाट्यपूर्ण स्वप्न पडतात, व्हायलंटच्या स्वप्न पडतात. तुम्ही ओरडण्याचा प्रयत्न करता, खूप ओरडण्याचा प्रयत्न करता, तेव्हा कुठेतरी तोंडातून अस्पष्ट आवाज येतो. मग तुमची बायको जरी हलवते, स्वप्न पडलं का, स्वप्न पडलं का, ही रीम स्टेट आहे. आणि अशी नॉन रीम 1, नॉन रीम 2, नॉन रीम 3, रीम असं सायकल तुमच्या झोपेमध्ये 1, 2, 3दा होत असतं. होतं काय, या सबनॉम्बोलिझमच्या केसेसमध्ये ही जी रीम नॉन रीम थर्ड स्टेज आहे, म्हणजे डीप स्लीप नॉन रीम मधून तुम्ही रीम स्टेट मध्ये जाता, अर्धवट neurological activities of the brain are going in a such a way that you are awakened. Actually, you are not awake. आणि अशा स्टेजला तो माणूस उभा उठतो, कृती करतो आणि मग अर्ध जागृत असतो, अर्धा झोपेत असतो, व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर. आणि अशा रीतीने या गोष्टी होईला लागतात. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होती, याला मेडिकली एक नाव दिलेलं आहे की पॅरासॉम्निया. पॅरा मीन्स ॲबनॉर्मल आणि सोमनिया मीन्स स्लीप, ॲबनॉर्मल स्लीप. बघा तुम्ही या गोष्टी का होता हा प्रश्न अलायदा आहे. पण कायदा असं सांगतो की तुम्ही जर अशा काही गोष्टी केल्या झोपेमध्ये, स्लीप वॉकर असेल, तर कायदा तुम्हाला अभय देतो. इथे मला एक सिंधी तलवाई म्हणून मी मागच्या वेळेला रेफरन्स दिला होता. मुंबईमध्ये 66, 65, 66च्या सुमारास रामन राघव नावाचा एक सिरियल किलर होता. तो बाहेर रस्त्यावर किंवा घराच्या बाहेर योगेश्वरी, अंधेरी, अमुक, सेंट्रल रेल्वेमध्ये अनेक ठिकाणी जे बाहेर झोपलेली लोक असायची त्यांच्यावर एक लोखंडी रॉड मारायचा, दगड मारायचा आणि असे त्यांनी जवळ-जवळ 19 खून केले होते. समवेअर इन 1966 he was arrested. He was prosecuted. अरेस्ट केल्या होता. माझ्या त्या सगळ्या कथानक माझ्या मेमरीमध्ये आहे. मी तेव्हा लहान होतो, शाळेत वगैरे जातो. तेव्हा अरे रामन राघव आला, तो येणार, आपण दरवाजा बंद केला तरी तो येऊ शकतो. अशा रीतीने एक भीतीचं वातावरण मुंबईमध्ये होतं. इन्स्पेक्टर फिलारो म्हणून होते, त्यांनी त्याला अटक केली. पण या केसची सगळे इन्व्हेस्टिगेशनची सूत्र रमाकांत कुलकर्णी म्हणून तेव्हा डीसीपी होते, नंतर ते पोलीस महासंचालक म्हणून रिटायर झाले. मुंबईची जी क्राईम ब्रँच होती त्याची स्थापना करण्यात त्यांचा नाव होता. त्यांनी जॉमेट्री ऑफ क्राईम म्हणजे एन्व्हायरमेंट ऑफ क्रिमिनॉलॉजीच्या अनुषंगानं एक पुस्तक लिहिलं, फुटप्रिंट ऑफ सॉइल ऑफ क्राईम. त्यांनी मानवत खून खटल्याचा पण सॉल्व्ह केला होता. तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये रामन राघव बद्दल लिहिताना असं म्हटलं होतं, बघा किती कायदा पण कसा गमतीशीर असतो ना, की त्याला 1966 साली अटक करण्यात आली. लोअर कोर्टामध्ये सगळं तपास झाला, केस फाईल केली आणि लोअर कोर्टाने मॅजिस्ट्रेटमध्ये त्यांनी सगळे जबाब दिले, हो मी खून केले. मी 19 खूनची चार्जशीट होती. तो म्हणाला मी 45 खून केले. व्यवस्थित कसे खून केले वगैरे सगळं सांगितलं. आणि हायकोर्टाने 1987 ला एक मेडिकल कमिटी अपॉइंट केली आणि हा खरोखरच रामन राघव सिंधी तलवाई हा व्यवस्थित असताना त्यांनी खून केले का, तो काही मनोरुग्ण होता का? म्हणून डॉक्टर आनंद पाटकर म्हणून होते. मी जरा विस्तार करून सांगतो, एक गोष्ट सांगावी म्हणजे लक्षात राहतं. नायर हॉस्पिटलला होते, दादर टेटीला त्यांचं क्लिनिक पण होतं. त्यांना तिथे अपॉइंट केलं होतं. आणखीन 2-3 जणांची टीम होती. त्यांनी त्याला प्रश्न विचारले आणि they came to the conclusion that
रामन ड्रॅगोस केसेस क्रॉनिक पॅरानॉइड सिझोफ्रेनिया. सिझोफ्रेनिया मी तुम्हाला सुरुवातीला आपण थोडेफार सिझोफ्रेनिक काही सांगितलं होतं, म्हणून मला वाटलं ही पण गोष्ट जरा वेगळ्या प्रकारे सांगायला हवी. म्हणजे आणि ऑडिटरी हॅल्युसिनेशन. सो ही वॉज डायग्नोज क्रॉनिक पॅरानॉइड सिझोफ्रेनिया विथ ऑडिटरी हॅल्युसिनेशन. आता याचा अर्थ काय आहे, तर पॅरानॉइड म्हणजे तर्कहीन संशय, मला कोणीतरी त्रास देतंय, माझ्या कोणीतरी याच्यावर, असा एक स्ट्रॉंग हार्म करते अशी एक स्ट्रॉंग समजूत मनामध्ये इतकी दृढ झालेली आहे. आणि ऑडिटरी हॅल्युसिनेशन काहीतरी हवा, आणि अशा रीतीने म्हणजे यांनी जो हा गुन्हा केला त्यावेळेला तो इन्सॅन होता. कायदा असं सांगतो की माणूस इन्सॅन आहे का गुन्हा करताना का नाही. एक आणि त्याला जी फाशीची शिक्षा दिली होती ती हायकोर्टाने जन्मठेपेमध्ये कन्व्हर्ट केली. मला गंमत वाटते सगळ्या गोष्टीची. कायदा कसा असतो आपल्याकडे बघा. 1966 साली त्याला पकडला. कोर्टाने 1987 साली फाशीच्या शिक्षेचं रूपांतर जन्मठेपीमध्ये केलं आणि हा ससून मध्ये जेलमध्ये 1995 साली केला. म्हणजे 1966 टू 1995 30 वर्ष तुरुंगामध्ये होतात. असो, तर ह्याच्यामधलं मला जो काही सांगायचं आहे, हे जे स्लीप वॉकरची मगाशी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, तसा स्लीप वॉकरच्या शेक्सपियरच्या मॅकबेथ नाटकामध्ये पण त्याचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे अशा त्या गोष्टी घडत असतात. इथे या रामन राघवला नंतर सोडून देण्यात आलं. पण हे कशावर का त्याला सोडलं, तर मॅकनॉटम रूल 1843 मध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स फॉर जस्टिस ज्युरी त्यांनी असा निर्णय दिला की एखाद्याने गुन्हा करताना आपण गुन्हा करतो आहोत आणि त्या केलेल्या गुन्ह्यामुळे आपल्याला शिक्षा होऊ शकते, इट इज नॉट परमिटेड टू डू दिस पर्टिक्युलर ऍक्ट, हे माहीत असून त्यांनी जर तो गुन्हा केला असेल तरच त्याला शिक्षा द्यायला पाहिजे, अन्यथा त्याला शिक्षा देऊ नये. आपल्याकडे सुद्धा त्यावेळच्या IPC सेक्शन 84 मध्ये असं कलम होतं की पर्सन इज कन्सिडर्ड sane when he is doing the crime, and if it is proved that he is unsane, he is not sane, तो विडपट आहे, त्याला कळत नाहीये आपण काय करतो. मग खून जरी केला असेल, कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, मनुष्यवधाचा आरोप त्याच्यावर लागू शकत नाही. आणि अशा या खालती त्या रामन राघवला सोडण्यात आलं. मकरंद रमाकांत कुलकर्णी यांनी ते खूप चांगल्या प्रकारे पुस्तक लिहिलेलं आहे. मी या सगळ्या या दोन गोष्टी सांगण्याच्या मागे माझा उद्देश एकच आहे की ही जी सबनॉम्बोलिझमच्या केसेस आहेत, पॅरासॉम्निया आणि क्रॉनिक पॅरानॉइड सिझोफ्रेनिया, अशा या एक्स्ट्रीम केसेस आहेत. परंतु आपण आपल्या या ब्रह्मविद्येच्या वर्गामध्ये जे काही एक्सरसाइज करतो, ज्या काही रिसायटेशन्स म्हणतो, ध्यानाच्या पद्धतीने आपण प्रवास करतो आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला जे काही सांगितलं जातं त्याच्यावर तुम्ही चिंतन मनन केलं तर तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडणार नाहीत. तुम्ही कोणाला आपल्या अंतर्मनाचा ताबा घेऊ देणार नाही आणि कोणाचाही अंतर्मनाचा ताबा घेणार नाही. आपण अशा कुठल्या तरी हॅल्युसिनेशन मध्ये राहणार नाही. काहीतरी अनाकलनीय तर्कहीन संशय घेऊन आपण वर्तन करणार नाही. आपल्याला क्लॅरिटी येईल आणि मागच्या लेक्चरमध्ये मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या त्याच्यापासून
तुम्ही इन्सुलेट व्हा. लेक्चर मी फार लांबवणार नाहीये. बिफोर दॅट द सेम थिंग तुम्हाला फॅक्ट चेक करायला मी सांगतोय. खरंच तुमच्या आयुष्यामध्ये असं काही घडतंय का? आणि घडत असेल तर तुम्ही त्याच्यावर विचार करा, चिंतन करा आणि ट्राय टू अंडरस्टँड. आता मी तुमच्या कुटुंबामध्ये असं वातावरण आहे का? असं म्हणून तुमच्याशी संवाद साधतो. तुमचं कुटुंब म्हणजे तुम्ही, तुमची बायको, तुमचे मुलं त्यांच्याबरोबर तुम्ही राहतात, ते तुमचं कुटुंब. बऱ्याच वेळेला कुटुंबामध्ये परस्परांबद्दल एक प्रकारचा तिटकारा असतो. म्हणजे अव्हर्शन असतं किंवा त्यांना एकमेकांबद्दल स्ट्रॉंग डिसलाईक असतं. नवरा-बायकोमध्ये अशा प्रकारे तिटकाऱ्याचं वातावरण असतं. घरामध्ये मग कोणालाच कोणाबद्दल प्रेम वाटत नाही. मग ती बाई असं म्हणते, "आम्ही ना एकत्र राहतो म्हणजे काय? मुलांसाठी आम्ही एकत्र राहतो. इतर दुसरं काही कारण नाही." हे सगळं खोटं असतं. कारण मुलांच्या प्रेमामुळे आम्ही एकत्र राहतो हे जरी ते म्हणत असलं, तरी ती जी मुलं असतात ना, ती अशा वातावरणामध्ये जेव्हा राहतात, तेव्हा स्वाभाविकपणे त्यांचंही त्यांच्या आई-वडिलांवरचं प्रेम बऱ्याच वेळेला नसतं. काय माझे आई-वडील आहेत, काय भांडतात, काय ते अशा रीतीनं दे अल्सो डोंट लव्ह आणि मग वातावरण तिटकाऱ्याचं असतं. कोणी एकमेकांवर प्रेम करत नाही. यू हॅव टू फॅक्ट चेक आपल्या कुटुंबामध्ये ज्याचे आपण घटक आहोत, त्याच्यामध्ये असं तिटकाऱ्याचं वातावरण आहे का? कधी-कधी अबोल तिटकारा म्हणजे तुम्हाला राग असतो, अव्हर्शन असतो, यू डिसलाइक दॅट पर्सन, यू डोंट टॉक एनिथिंग. कधी-कधी संतापापेक्षा असं वागणं हे फार भयंकर असतं, क्लेशदायी असतं, अनर्थ करणारं असतं आणि शक्यतो तुम्ही तुमच्या भावना जर बडबडून बोलून टाकल्या, सांगितलं, तर फरक पडू शकतो. एव्हरीथिंग एव्हरी टाईम इट इज नॉट पॉसिबल. बट यू हॅव टू फॅक्ट चेक तुमच्या कुटुंबामध्ये जसे तुम्ही घटक आहात, त्याच्यामध्ये तिटकाऱ्याचं वातावरण आहे का? दुसरी गोष्ट, यू हॅव टू फॅक्ट चेक की आपण आपमतलबी आहोत का? बऱ्याच वेळेला नवरा-बायकोंच्यामध्ये बायको म्हणते, "माझा नवरा ना खूप आपमतलबी आहे." म्हणजे नवरा स्वतःच्या कम्फर्टचा विचार करतो, माझा विचार करत नाही. तो दुसऱ्याला स्पेस देत नाही आणि माझ्या स्पेसमध्ये येऊन ढवळाढवळ करतो, अतिक्रमण करतो, स्वतःच्या सुखसोयीचाच फक्त विचार करतो. अशा प्रकारची कृती आपल्या हातून घडते का? आप स्वार्थी आपण आहोत का? आपण सेल्फ सेंटर्ड आहोत का? यू हॅव टू डू द फॅक्ट चेक विथ यू युअरसेल्फ. नंतर आपण कोणाला तरी हवंसं वाटणं, ही भावना माणसाला उत्साही करते. पण आपण कोणालाच नको आहे, ही जेव्हा भावना वाढायला लागते, तेव्हा तुमच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतो. याच्यापैकी तुमच्यामध्ये काही असं घडतंय का? यू हॅव टू चेक युअरसेल्फ. बघा, एखादी घटना, एखादी व्यक्ती असते, स्त्री कर्तबगार असते, घरचं सांभाळते, ऑफिसमध्ये करियर करते. मग मुलाचं लग्न होतं, सून येते, ती पण कर्तबगार होते. त्या सुनेलाही वाटतं, की सासूनी माझ्याप्रमाणे वागावं. सासूलाही वाटतं, सुनेनी माझ्याप्रमाणे वागावं आणि तशा गोष्टी होत नाही. तर मनाचा पोत इथे पाहणं, सांभाळणं, समजून घेणं हे महत्वाचं आहे. बघ, काही माणसं मनाने अतिशय भयभीत असतात. आपण आजारी आहोत असं त्यांना सतत वाटत असतं. काही जण सदैव कुरकुर करत असतात, तक्रारी करत असतात आणि आपल्या तब्येतीबद्दल सतत पिरपीर करत असतात. आता कुरकुर आणि पिरपीर हा शब्द कदाचित एवढं मराठी हल्ली कोणाला समजत नाही. तर मी असं म्हणू, की दे कंप्लेनिंग नेचर, कॉन्स्टंटली कंप्लेनिंग अबाउट देअर हेल्थ,
सिच्युएशन अराउंड दॅम, फॅमिली, ऑन द कंप्लेनिंग नेचर असतो. पिरपिर आणि कुरकुर करणारी माणसं असतात. त्यापैकी आपण नाही ना. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. मला माहीत असणारी एक व्यक्ती, तिच्याबद्दल एवढंच सांगतो, की त्या बाईला असं वाटायचं मी आजारी आहे, सतत आजारी आहे. सतत लोकांना सांगितलं मी आजारी आहे आणि त्या आजाराबद्दल इतक्या बोलायच्या. त्या बाई आज हयात नाहीये म्हणून मी सांगतो. त्यांना त्यांनी जवळ-जवळ 15 एक डॉक्टर केले, वैद्य केले, होमिओपॅथी झालं, बाराक्षरी झालं, योगा थेरपी झालं, रेकी झालं, प्राणिक हिलिंग झालं, परलोक विद्या वाले रिग्रेशन हिप्नॉसिस झालं, फॅमिली कॉन्स्टिट्यूशन्स जे काही प्रकार आहेत ते केले. 15 डॉक्टर केले म्हणजे कार्डिओलॉजिस्ट झाले, न्यूरोलॉजिस्ट झाले, डर्मॅटॉलॉजिस्ट झाले, सगळ्या प्रकारचे डॉक्टरांना झाले आणि तिचा आजार काही बरा होत नव्हता. शेवटी ती स्वतः संपून गेली. हा एक प्रकारचा वेगळा मंत्रचलिष्टपणा आहे. आय एम मेकिंग अ व्हेरी बिग स्टेटमेंट. असा मंत्रचलिष्टपणा तुमच्यामध्ये तर नाही ना? आपण आजारपणाच्या बाबतीत केंद्रित नाही ना? बघा, आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो. फॅक्ट चेक करतोय आपण. आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण लोकांचं आपण लक्ष वेधून घ्यावं. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि इट इज क्वाईट नॅचरल. ADHD वगैरे सिंड्रोम बद्दल मी बोलत नाहीये. आणि आपल्याकडे लक्ष वेधून घेणं याचे 2 मार्ग आहेत. एक आहे निरोगी मार्ग आणि एक आहे रोगट मार्ग. निरोगी मार्ग म्हणजे तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, तुमचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करणारं असेल, तुमच्यामध्ये काहीतरी आहे आणि त्यामुळे लोकांचं प्रेम तुम्ही संपादन करू शकता. हा झाला निरोगी मार्ग. पण सतत कुरकुर करणं, माझ्या मनासारखं काही घडत नाहीये, याबद्दल सदैव चिडचिड करणं, इतरांची सहानुभूती मिळवणं, त्रागा करणं, मेलोड्रामा करणं, अशा रीतीनं आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्याची वृत्ती, मार्ग हा रोगट मार्ग आहे. तुम्ही त्या रोगट मार्गाने जाताय का? हेही आपण पाहिलं पाहिजे. बघा, अशी जी माणसं असतात ना, त्यांच्यावर संतापून चालत नाही. त्यामुळे त्यांच्या तक्रारी अधिक वाढतात. काही कुटुंबामध्ये सतत काळजी, सतत काळजी करत असतात. बघा, आयुष्यामध्ये ताण असतो, तणाव असतो. ठीक आहे. आर्थिक समस्या असतील, त्याचा ताण आहे, इट्स ओके. मुलगी 30-35 वर्षाची झाली, अजून लग्न होत नाही. तुम्हाला ताण आहे, टेन्शन आहे, इट्स ओके. मुलाला चांगली नोकरी मिळत नाही, ग्रॅज्युएशन झालं, MBA केलं तरी अजून नाही, ताण आहे, ओके. तुमचा बिझनेस नीट चालत नाहीये, बिझनेसमध्ये समस्या वाढलेल्या आहेत, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे जर ताण असेल आणि त्यातून काळजी निर्माण होत असेल, अशी काळजी निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण काळजीला सुद्धा मर्यादेमध्ये राहायला पाहिजे. म्हणजे मी काय म्हणतोय ते लक्षात घ्या, की जेव्हा एखादी काळजी ही विशिष्ट गोष्टीभोवतीच मर्यादित आहे. मुलीचं लग्न झालं नाही या गोष्टीबद्दल माझी काळजी आहे. मर्यादित काळजी विशिष्ट गोष्टीबद्दल आहे. पण नंतर सगळ्याच गोष्टींबद्दल काळजी वाटायला लागते, हे कसं होईल? आणि मग ती काळजी तुम्हाला चिंता, व्याकुळतेकडे घेऊन जाते. असं काही आपल्या बाबतीत घडत नाहीये ना. इफ इट इज, यू शुड बी अवेअर. या गोष्टी लोकांनी सांगितल्यानंतर आपल्याला ते ॲक्सेप्ट होत नाहीत. पण आपणच या पाहण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला, एनालिसिस करण्याचा प्रयत्न केला. काही मुलींच्या आई मी बघितल्या आहेत. त्या मुली सासरी गेल्या तरी त्यांचा एक फाजी अगत्यशीलपणा असतो. मुलगी अमेरिकेला आहे, फॉरेनला आहे, ते तिथे जाती. "हे तू असं कर, ते तसं कर." तिच्या स्पेसमध्ये स्वतःची स्पेस शोधण्याचा प्रयत्न करतात आणि अशा अनेक गोष्टी होतात. आता मी तुम्हाला ते सांगितलं, की तुमचं टेक्स्चर ऑफ द माइंड इज व्हेरी इम्पोर्टंट. हाऊ यू थिंक इज इम्पोर्टंट अँड दॅट डिटरमाइन्स युअर स्टेट ऑफ माइंड, टेक्स्चर ऑफ माइंड.
आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टींना रिस्पॉन्स देता. बघा, भावनाजन्य आजार हे अनिष्ट, घातक भावना वारंवार तुमच्या मनामध्ये फिरत असतील, त्यांना तुम्ही जागा देत असाल, थारा देत असाल, तर त्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. मी जेव्हा भावनाजन्य आजार म्हणतो, मानसिक आजार म्हणतो, त्याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, आजार हे शारीरिक असतात, परंतु तुमच्या भावना, तुमची मानसिकता, टेक्स्चर ऑफ युअर माइंड, नॉट टू युअर नॉलेज. What is happening in your subconscious mind, not to your knowledge, is aggregating, is influencing factor for this. आता तुम्ही म्हणाल, "सर, हे असं कसं?" एकच सांगतो, की एक म्हणजे आपल्याला ताण असतो ना, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या स्नायूंवर होतो बघा. खूप ताण आहे, असं डोकं दुखायला लागत नाही, असं मानेवर ताण आला असं आपल्याला वाटतं. आणि म्हणजे पहिल्यांदा स्नायूवर ताण येतो, रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि आपल्या एंडोक्राइन सिस्टीमवर ताण येतो. मी एंडोक्राइनचा विषय जेव्हा घेणार आहे तेव्हा विस्तारानं बोलेल. पण आज मी फक्त एकाच गोष्टीकडे निर्देश करतो, की स्नायूंवर आपल्या ताणाचा परिणाम होतो. आता तुम्हाला मी जर सांगितलं, आपले स्नायू पहिलं म्हणजे स्केलेटन मसल्स आहे. स्नायू म्हणजे मसल. दे आर अटॅच्ड टू युअर बोन. मग स्नायूवर ताण आल्यानंतर काय होत असेल? दुसरं इन्व्हॉलंटरी कार्डियक मसल, त्याच्यावरही ताण येतो आणि स्मूथ मसल जे इंटेस्टाइनशी वगैरे संदर्भ त्याच्यावरही. म्हणजे तुम्ही जे ताण घेता त्यांनी जो स्नायूवर परिणाम होतो त्याच्या डायमेन्शन्स तुम्हाला कळल्या पाहिजेत. म्हणून मी निराश आहात का? नैराश्य तुम्हाला त्रास देत आहे का? आता निराश म्हणजे काय? डिप्रेशन हा शब्द आपण वापरतो. डिप्रेशन हा जो शब्द आहे, तो इकॉनॉमिक्समध्ये मंदी या रीतीने वापरला जातो. हवामान खाते जेव्हा डिप्रेशन म्हणतात, तेव्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि पाऊस पडणार आहे वगैरे, वगैरे सांगितलं जातं. पण सायकॉलॉजीमध्ये आपण जेव्हा डिप्रेशनचा विचार करतो, तो डिप्रेशन म्हणजे अशी एक मानसिकता, की तुम्ही फार डिस्टर्ब होता. तुम्हाला कधी-कधी रडू येतं. तुम्ही निराश होता. तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट वाटत नाही आणि हे जे काही डिप्रेशन आहे, त्याला वयाचं बंधन नाहीये. कुठल्याही वयामध्ये डिप्रेशन येऊ शकतो. डिप्रेशनसाठी कारणं काही असू शकतात. डिप्रेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण तुम्ही जर डिप्रेशननी, नैराश्याने ग्रस्त असाल, तर मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं, की तुमची निर्णय अक्षमता येते वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या. एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही डिप्रेस आहात का नाही, हे जर तुम्हाला पाहायचं असेल, तर 3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. Whether you are feeling that I am hopeless, hope is less. होपलेस म्हणजे काय? की मला आता कुठल्याही आशा राहिलेल्या नाहीयेत. मी या परिस्थितीमधून बाहेर येईल असं मला वाटत नाहीये. आय एम फेसिंग द होपलेस सिच्युएशन. Then second is, if you are feeling that I am useless, माझा उपयोग नाहीये, माझी उपयोगिता संपलेली आहे, असं जर तुमच्यामध्ये फीलिंग येत असेल, आय एम युजलेस. आणि थर्ड इज, इफ यू आर फीलिंग दॅट आय एम वर्थलेस, माझी आता काही किंमत राहिली नाही, युजलेस, वर्थलेस आणि होपलेस, या 3 लेस जर तुम्हाला कुठेतरी त्रास देत असतील, तर तुम्ही निराशेकडे जायला लागला. मग ती जेव्हा निराशा अनकंट्रोलेबल व्हायला लागते, तुम्ही काहीच करत नाही, त्या निराशेला नॉट टू युअर नॉलेज गोंजारत असता. मग तुम्ही डॉक्टरकडे जाता. मग तो सायकियाट्रिककडे जाता. मग तो तुम्हाला डिप्रेशनसाठी अँटी डिप्रेसंट गोळ्या देतो. तुम्हाला मॅनिक होता तुम्ही, हर्षोन्माद होतो किंवा भयोन्माद होतो, त्यावेळेला अँटी मॅनिक टॅब्लेट्स तुम्हाला दिल्या जातात.
काही वेळेला तुम्हाला तुमचे मूड स्विंग होतात. मग ते डॉक्टर तुम्हाला मूड स्टॅबिलायझर देतात आणि अशा रीतीने तुमची स्थिती होते. पण तुम्ही हा जर ब्रह्मविद्येचा कोर्स नीट करत असाल, तर तुमच्या असं लक्षात येईल, की आपल्या या कोर्समध्ये असलेली ब्रीथिंग एक्सरसाइज आणि त्याच्यानंतरच्या रिसायटेशन्स आणि आपण ध्यानाला बसतो, या आणि तुम्ही ज्या लेक्चर्समधून तुम्हाला जे काही सांगितलं जातं, ते तुम्ही ऐकता. त्याचा परिणाम तुमच्या अंतर्मनावर स्लोली आणि स्टेडीली होतो आणि त्यातून तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून एक प्रकारे इन्सुलिट होता. म्हणजे तुम्ही जर खरोखर प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो, हा ब्रह्मविद्येचा कोर्स करत असाल, रोज ध्यानाला उतरत असाल, तर मग तुम्हाला मी जे सुरुवातीला सांगितलं, लोकं तुम्हाला हिप्नोटाईज करतात, तुमच्या वागण्यामध्ये विरोधाभास आहे किंवा तुम्ही झोप येत नाही. तुम्ही हे जर रोज मेडिटेशन करत असाल, स्वतःला रिचार्ज करत असाल, तुमच्या क्लॅरिटी ऑफ थॉट्स असतील, कुठल्याही प्रकारचं अनाकलनीय तर्क तुम्ही कॅरी करणार नाही. क्लॅरिटी स्थिर भ्रम येणार नाही. कुठले फोबिया तुम्हाला त्रास देणार नाही. जोपर्यंत तुमची तब्येत व्यवस्थित आहे ना, यू आर फिजिकली अँड मेंटली फिट, अजाईल, तोपर्यंत तुम्ही हे एक्सरसाइज करून तुम्हाला प्रोटेक्ट करू शकता. आणि म्हणून मी हा विषय इतक्या विस्तारानं, इतक्या प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मला नुसतं सांगता आलं असतं, "मन एव मनुष्याणाम चित्तवृत्ती अशा आहेत, हे असं आहे, ते तसं आहे." मनाच्या डायमेन्शन्स एवढ्या मोठ्या आणि प्रचंड आहेत. पण आपल्याला आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये जर करेक्शन करायचं असेल, काय करेक्ट करायला पाहिजे हेच जर आपल्याला समजत नसेल, तर करेक्शन कुठे करणार? काउन्सिलरकडे जातात. मग तो सांगतो, "बोला." सायको एनालिसिस होतं, सगळं सायकोथेरपी होते आणि मग हां, हे प्रॉब्लेम आहे. अरे, पण तुम्ही ते करू शकता ना. तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे ना. यू आर द मास्टर ऑफ ऑफ युअर ओन लाईफ एंड यू कॅन डू व्हॉटएव्हर यू डिझायर टू डू, इट इस यू हॅव टू डू इट. And that is what I want to convey to you through today's 2 लेक्चर जी टेक्स्चर ऑफ द माइंड यावर घेतली, त्याच्यातून मला हेच सांगायचं. आता आपण 2 मिनिटं मेडिटेशनला बसूया. नमस्कार.